नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण ज्या शेतकरी बांधवांची ई-के-वाय-सी प्रक्रिया इथे पूर्ण होत नाही म्हणजे त्यांची कर्जमाफी जी व्हायची आहे, परंतु त्यांची ई-के-वाय-सी न झाल्यामुळे त्यांना इथे खूप मोठा जो प्रॉब्लेम आहे ना, तो येत आहे. तर त्याबद्दलचं आज आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती इथे बघणार आहोत, की नेमकं काय करायचं आहे. जर के-वाय-सी झाली नाही, तर नेमकं आपल्याला कुठं काय अर्ज द्यायचा आहे, त्याच्यामध्ये काय-काय डॉक्युमेंट लागतील, ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर बघा इथे तुम्हाला एक मी फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म आपल्याला काय करायचा आहे, की हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. आता याच्यामध्ये काय-काय डिटेल टाकायची, काय-काय नाही, संपूर्ण डिटेल्स माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा असा फॉर्म असणार आहे. आपल्याला हा फॉर्म कोणाला द्यायचा आहे, प्रति सहाय्यक निबंधक जे असतात ना, त्यांच्याकडे आपल्याला हा अर्ज द्यायचा आहे. याचा जो विषय आहे ना, हा विषय म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी 2026 या योजनेत आधार प्रमाणीकरण होत नसल्याबाबत. तर याच्या प्रकारे आपल्याला असा जो अर्ज असतो ना तो द्यायचा आहे आणि महोदय असं लिहायचं आणि त्यानंतर या विषयाचं अनुसरून तुम्हाला विनंती करायची आहे की याच्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, तुम्ही कुठे राहता, तुमचा पूर्ण ॲड्रेस जो असतो ना तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका आणि जिल्हासुद्धा यामध्ये भरायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो व्ही नंबर असतो ना, हा व्ही नंबर आता तुम्ही म्हणाला की कुठे येतो. हा व्ही नंबर तुमच्या जेव्हा तुम्ही बँकेत जाता तिथे कर्ज त्यांना विचारायचं की सर आमचा जो व्ही नंबर आहे तो नेमका काय आहे? ते तुम्हाला तुमचा व्ही नंबर इथे सांगणार आहे. त्यानंतर तुमची फार्मर आय डी जर काढलेली असेल, तर फार्मर आय डीचा नंबरसुद्धा यामध्ये टाकायचा आहे. जर तुम्ही फार्मर आय डी जर काढलेली नसेल, तर तुमचं इथे कर्ज माफ होण्यामध्ये ते प्रॉब्लेम येऊ शकतो. जर फार्मर आय डी जर तुम्ही काढली नसेल, ती आधी काढून घेणे इथे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेचे नेमकं तुमच्या बँकेवर कोणत्या बँकेचे कर्ज आहे, ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा सेव्हिंग अकाउंटचा जो नंबर असतो बँक अकाउंटचा नंबर तो सुद्धा इथे टाकायचा आहे. त्यानंतर कर्जाची रक्कम इथे टाकायची आहे आणि सगळी जी माहिती भरल्यानंतर मी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी गेलो असता खालील कारणामुळे आधार प्रमाणीकरण इथे झालेलं नाही. तर यामध्ये टिक मार्क तुम्हाला करायची आहे. माझी जमीन नसल्यामुळे तुम्हाला नेमकं कोणत्या कारणामुळे तुमची ई-के-वाय-सी होत नाही ते इथं टाकायचं आहे. हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, की पुढची सुद्धा माहिती यामध्ये असणार आहे. तर ती माहिती तुम्हाला इथे भरायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण अर्ज भरून तुमची सही मारून तिथे जो सहाय्यक निबंधक सहकारी संस्था असते ना, तिथे तुम्हाला हा अर्ज नेऊन द्यायचा आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.